दासबोध दशक 1 समास 2. हा समास गणपतीच्या स्तुतीवर आधारित आहे. यामध्ये समर्थ रामदास स्वामी ग्रंथाच्या आरंभी विद्येची देवता असलेल्या श्री गणेशाची स्तुती करतात. या समासात गणपतीच्या विविध गुणांचे आणि सामर्थ्याचे वर्णन करून त्याला आपल्या लेखनामध्ये मदत करण्याची प्रार्थना समर्थ करतात. या समासामध्ये समर्थांनी ज्ञान आणि बुद्धीची देवता असलेल्या गणेशाच्या सामर्थ्य रूपाचे वर्णन केले आहे. ज्यामुळे दासबोधासारखे गहन कार्य पूर्ण होऊ शकेल. यामुळे साहजिकच समासाचे नाव गणेश स्तवन असे आहे. वंदून या मंगळनिधी कार्य करिता सर्वसिद्धी आघात अडथळे उपाधी बाधू शकेना श्रीराम. गणेशस्तवन समास म्हणजे केवळ गणेशाची स्तुती नाही, उपासकासाठी एक महान चैतन्याचा स्रोत आहे. समर्थांनी या समासामध्ये गणेशाचे जे वर्णन केले आहे ते त्याच्या निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही रूपांना स्पर्श करते. सुरुवातीला समर्थ गणेशाला सर्व सिद्धी फळदाता किंवा अज्ञान भ्रांतीचा छेदक असे म्हणतात. समर्थांची प्रार्थना आहे की गणेशाने त्यांच्या अंतःकरणामध्ये कायमचे वसावे, ज्यामुळे त्यांच्या वाणीतून श्रेष्ठ विचार प्रकट होतील. गणेशाची कृपा इतकी थोर आहे, त्याच्या केवळ नामस्मरणाने मोठमोठी विघ्ने नष्ट होतात. म्हणूनच त्याला विघ्नहर आणि समर्थ त्याचा उल्लेख अनाथांचे माहेर असे संबोधतात. यातून समर्थांची भक्ताची आणि देवाशी असलेला जिव्हाळा स्पष्ट होतो. या समासातील गणेशाचे अंगिक वर्णन सुद्धा अतिशय विलोभनीय असे आहे. गणेशाचे भव्य रूप, शेंदुराने माखलेले मस्तक, डोलणारे कान, त्याच्या गंडस्थळावरून वाहणारा मधाकडे आकर्षित झालेले भुंगे याकडे समर्थांनी त्या शब्दातून अतिशय सुंदर असे रूप वर्णन केले आहे. गणेशाचे लंबोदर रूप, त्यावर वेष्टित असलेला नागबंद, हातात असलेला परशु आणि कमळ, अंकुश आणि आवडीचा मोदक या सर्वांचे वर्णन वाचताना गणेशाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. समर्थांनी गणेशाला 14 विद्यांचा गोसावी, कला कुसरीचा स्वामी म्हटले आहे. तो केवळ ज्ञानाचा देव नाही, तो 64 कलांमध्ये प्रवीण आहे, नृत्यामध्ये प्रवीण आहे. त्याच्या पायातील नुपुरे ऋणझुण आवाज करतात आणि वातावरणात मांगल्य पसरते. समर्थ सांगतात की जो माणूस बुद्धीने मंद आहे किंवा स्वतःला कमी समजतो, त्याने जर गणेशाची मनोभावाने भक्ती केली तर तो देखील दक्ष आणि प्रवीण होतो. तो चंडी विनायको या उक्तीनुसार कलियुगामध्ये गणेशाची उपासना त्वरित फलदायी अशी ठरणारी आहे. समर्थ रामदास स्वामींनी या समासात गणेशाच्या भौतिक रूपाबरोबर अलौकिक सामर्थ्यावर देखील प्रकाश टाकला आहे. समर्थ म्हणतात, गणेशाच्या कृपेने केवळ अज्ञानच दूर होत नाही, तर प्रत्यक्ष काळ देखील भक्ताचे दास्यत्व करू लागतो. गणेशाचे ध्यान धरताच साधकाला परम समाधान प्राप्त होते, की जी योगाभ्यासातील एक मोठी अवस्था आहे. गणेशाच्या वस्त्रालंकाराचे वर्णन करताना समर्थांनी भव्यता अधिक स्पष्ट केली आहे. रत्नखचित मुकुटातून निघणारी तेजोमय किरणे आणि कानात चमकणारी नीलमण्याची कुंडले हे ईश्वरी प्रकाशाचे दर्शन घडवतात. समर्थ म्हणतात की गणेश चपळाईविषयी अग्रगण्य आहे. जो क्षणभरही स्थिर राहत नाही, याचा अर्थ तो चैतन्याचा अखंड प्रवाह आहे. हा समास म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा संगम आहे. परमार्थ प्राप्तीची इच्छा धरून समर्थांनी हे स्तवन केलेले आहे. गणेश केवळ विद्येची देवता नाही, तो एक आत्मप्रकाशाचा मार्ग दाखवणारा बोधरूप असा आहे, ज्याच्या स्मरणाने मतीचा प्रकाश वाढतो आणि सरस्वती सुद्धा प्रसन्न होते. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाला समर्थांनी केलेला साष्टांग नमस्कार हा प्रत्येक साधकाचा भाव व्यक्त करतो. ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू
तयासी माझा नमस्कारू साष्टांग भावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र की जय. श्रोते हो, उद्या भेटूया दशक 1 समास 2.